सकाळी उठलं तरी काम, संध्याकाळी बी काम, कामच काम आहे नुसतं. दुपारी बी काम. जरा आराम नाही माझ्या जीवाला. ते नवरा तर तसा भेटलाय, सासू तशी भेटली, ती जाऊबाई तशी भेटली, कोणाला तरी डोकं लावावं म्या. तू जीवाला वैताग आलाय, काय करावा? रात्री झोपत नाही झाली, 11 वाजता टीव्ही पाहत होते, मालिका बघत होते. बाया बाया, सटवी माझ्या दारात तर नाही पाणी फेकायला लागली. अय सटवे, तुझ्या दारात फेकणार ते खरकट पाणी माझ्या दारात कशाला फेकायली ग तू? काय म्हणली ग ही टवळी? थांब आता हिच्याकडे. काय ग टवळे, काय म्हणली का तू? ए भटक भवानी, माझ्या दारात पाणी फेकायचं नाही खरकट. आता बाया तुझ्या नावावर हे काही जागा, मला तर माहितीच नव्हतं बाया. डुचके, तुला बोलायची पद्धत आहे का? ही घराची मोठी सून आहे ना मी. मोठी आहे का तू? मग घेऊ का तुला डोक्यावर? ही बस माझ्या डोक्यावर. मा नवरा कामाला गेला गा, नाही तर दाखीला असता तुला माझा हिस्सा. ए बाई, मा नवरा बी सुनील शिट्टी, एक मारीन ना फाईट तर तुझ्या नवऱ्याला होईन टट्टी. टट्टी? ए बाई, माझं नाव बी कोमल आहे, तुझ्या नवऱ्यात करीन सुट्टी. देवा माझ्या घराला सांग पगडे, माझ्या घराला सुख लागू दे, भावाचं बनू दे देवा. देवा जावा जावाचं चांगलं राहू दे. तुझ्याकडे सटवे जाशी जरा. काय बघती का तुला? जास्त झालंय वाटतंय आता. हर्ष लागलं वाटत बाहेर भांडणं. ए बाय हो, काय लावलंय सकाळी सकाळी? सासूबाई तिला नुसतं म्हणलं खरकट पाणी नको फेकू दारात, तर सकाळपासून असं दूध लावलेलं आहे तिनं. सासूबाई मला नाही भांडायचं जोर, तीच भांडती मला, नवराची धौस देती, मग मी काय कमी आहेत काय? ए भवाने, तुला एका चापटीत खाली पाडन मी, तू नीट राय. जाऊ बाई, आबानी राहा. काय करशील ग वय ग? बघू का? सासूबाई तिला काही सांगा, नाही तर मी तिच्या झिंजा धरूनच वाढीन तिला फरा फरा बाहेर. मी म्हणले होते सासूबाईला वायली करून टाका, पण सासूबाई कुठं ऐकत्यात? घरी एकत्र करायचं बघत आहेत, पण ही साठी कुठं ऐकती? हा, मला तो तोंड पाहिजे लय हौश आहे. द्या बरं सासूबाई आम्हाला वायली करून, यांचं तोंड कोण पाहणार आहे सकाळ सकाळ उठून? देवा काय नशिबी आलं बाया, ह्यासाठी काय नाचायला लागल्यात बाय सकाळपासून. यांना काय काम झाले कळा ना काय, नुसतं काय इकडं तिकडं झुलत्यात, नुसतं भांडाला नुसतं थाय 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 थायच करत्यात ग माय. इथं माझं कधीच जमायचं नाही सासूबाई, तुम्ही असा विचार बी नका करू. कोणत्या जन्माचे पाप फेडायला लागले काय माहित, ही जाऊ झाली माई मोठी. बर मग आता तो दारासमोर तिनं पाणी सांडलं, मग आता करायचं काय? तो विचार तरी काय सांग ना मला. मला नाही काय करायचं बाया. नाही नाही, कर ना कर, भांड भांड, अजून भांड, लय जोर आहे तुझ्यात, भांड. तिला तर डोकं लावूनच बेकार आहे आपलं. प्रियंका बघ ती काही करीन, घरात फाशी गिची घेईन का बा, जावं लागणार आपल्याला. मरू द्या मरू द्या, मला काही घेणं देणं नाही, मरू द्या, तशी मरायलाच पाहिजे तशी ती. काय जमायचं लावलं सकाळ सकाळी? दार कोणी आपटेल ते? आला बाई बेवडा बाहेर, याला तर दमच निघत नाही बाया. होय ग, मी बेवडा आहे काय? हा, नवऱ्याला बेवडा म्हणून दिक काय तू? हे तर कोणत्याच गुणाचं नाही, याच्या तर गोळ्या संपल्या तर काय करू? याला बायको कळत नाही, भावजाई कळत नाही याला. मला कोणी काही बोलत जाऊ नका बरं का, नाही तर मी अजून एक क्वार्टर मारून येईन आणि मग बघा मग तमाशा. मग सासूबाई तुम्ही ह्याचं काहीतरी बघा बर का, हे खुल्ला सांड घरात चांगलं नाही वाटत हे. हा बाई, उद्या जायचंय पोरगी बघायला, त्याला काय उद्या बघून घेऊ आणि वाजून घेऊ त्याचं लगेच. हा बाई, मला बायको म्हणतो या 4 लोकात, माझ्या पोरांना पोरं म्हणतो, काय करावं याला बरं? तू नको काळजी करू, उद्या बघून घेऊन गुंडाळून आणू त्याच. बाबा लगी डिंचाक डिंचाक, बाबा लगी डिंचाक डिंचाक, बाबा लगी डिंचाक डिंचाक. हिला काय झालं? डोक्याला हात लावून बसली. बाई, डोक्याला हात लावून कोण बसली ती? बघा ना हो, सकाळचं धरून मला तंग करून ठेवलंय या सडक्याने, मी राहूक नको घरात. कोण काय म्हणलं ग तुला? कोणा तेवढी हिंमत आली? त्याला दाखवी तू कुठे तू? कोण काय म्हणलं सांग फक्त मला. ही जाऊ बाई सकाळपासून माया संग भांडायला लागली, थोडस खरकट पाणी गेलं मायाकून तर. काय झालं? अकाउंट वाजतो एवढा? अय बिनबायकोचा सांड, तुला इथं काय चालू विषय तुला कळतंय का? टपकन मध्ये बोलतो. चाललंय बाबा, आपल्या दुकानात घरात पटत नाही हो. कुठे ती म्हशी सारखी तोंडाची? ए मसाड बाहेर ये ना, इकडे इकडे बाहेर सांगतो तुला, बाहेर नाही जरा.
कुठे येते सुनील शेट्टी? त्याची शिट्टी वाजवते अजून. अय मसाल सारखे तोंडाचे मी तुला डोकं नाही लावी. तुला नवऱ्याला पाठे तो तोंडात ते दाखवू नको पुढे जाय त्या नवऱ्याला बोलव. हाय तुम्ही चिल्लर आहे चिल्लर. माझ्या नवऱ्याला काय बोलिता? मी एकटी कापी आहे तुम्हाला. अगं सटवे एवढं कसं भांडायचं जोर आहे तुला? मला भांडायलीस तर भांडायली, माझ्या नवऱ्याला भांडायलीस. अय मसाल सारखे तोंडाचे तुला नाही बोलत. तुला नवऱ्याला तुला असा हिंगा दाखवतो ना तर लक्षात राहील तुला. मसाले चुपचाप घरात जाय तू आता. ए सरड्या नीट राह तू. माझ्या नवऱ्याला येऊ देतो मुंडकच मोडायला लावते मी. झालं का तुमचं चालू अजून? अरे सुधरा रे तुम्ही सुधरा. मी काय नाही केलं मम्मी. हे मसालीला सांग. मी नाही मसाळ. तू झाल्या असं मला मसाळ म्हणतो होय रे. अरे बंद करा रे आता तरी हे तमाशा. लोक तमाशा बघतेत रे. अरे देवा काय करा. मी तर आधी एकत्र यासाठी काय काय नवसं केले. ह्या बायानं काय तमाशा मांडलाय बाया. काय तरी करणार आहे एकत्र येऊन. ही एकत्र राहणार आहे होय ही. मला माहिती आहे ना तू किती एकत्र राहणार आहे. तू सारा नाश करून टाकणार आहे तू. अरे यार झोप देणार राव मला झोप देणार. कल कल बंद करा नाही. तुम्ही हे जर लवकर जर बंद नाही केलं ना मम्मी सगळं माझ्या नावावर कर. हे कशी नीट होत नाही मी पाहतो. एवढं खरं बोलत कधी कधी खरं बोलत आहे ते. तुम्ही जर नीट नाही राहिले ना मी बेवड्यात नावावर सारी जमीन करून दिली. तापी वाटत. काय करा बाबा, घरी एकत्र आणायचा प्रयत्न करते तरी घर काय एकत्र येत नाही. कधी जावाचं फटकते, कधी भावाचं फटकते. करावं तर कायच करावं यांना. माझं तर डोकंच चलत नाही. ए बाया हो, आहे का घरात लक्ष तुमचं? सासूकडे आहे का लक्ष? कुठं बसली कुठं नाही? जेवायचा टाइम झालाय. देता का काही खायला मला? मागा न तुमच्या मोठी सोनाला. ती म्हणती मी मोठी आहे धाटी आहे. मग तिलाच द्या इज्जत. तिलाच मागा भाकर कोरड्यास. मला नका मागू. झालं बाई सकाळी सकाळी सडकीचं तोंड चालू. कितीक तरी भांडती काय माहिती. दिवस निघल्यापासून 2 दिवस झालं भांडती. मला असं काय जोर आहे काय माहिती तिला. आता बाया इथं गरम मिरची जे कोमल दिवर बाई भाकर मला हाय का दर्शी? आज गॅस संपला सासूबाई. मॅच नाही भाकरी केलं आणि कुठून देऊ तुम्हाला भाकरी मी? म्हातारपणी माझ्या हलव व्हायचेच मागा दिसत आहेत बाया. हे काय म्हातारपणी भाकरी देणार आहे मला? पोरं जातील माझ्या एक एक. पोरांनी विचारलं तर म्हणे आई जेवली. आणि पोरं गेले तर म्हणते पोराला जर सांगितलं तर बघ मग तू. करावं तर काय करावं? माझं डोकं चालू नाही. डोकं बंद पडलंय आता. आयो अय आई कोण भाकरी द्याय तुला? एवढ्या त्यामुळे तर झालंय. तू चांगला असता तर मला काय त्यांच्या हातात जायचं काम पडलं असतं. अगं आई पण ते आता तू एक लेख आहेस ना आई ती. हा ते तू ऐका ना. तू एक काम कर. कान इकडं आण. मी तुला सांगेल. हा मग तू असं कर तवाच हे वटणीवर येते. हा आता असंच करावं लागन. काय वटणीवर येते. एवढा आहे पण शान आहे तू आता. आरामखोर बारीक चालले. मी नसताना माझ्या बायकोला भांडवतो. कुठे तो बोले त्याला बाई. ओ भाऊजी, माझ्या नवऱ्याला इज्जतीने बोला बर का. असं बारीक सरड्या बिरड्या म्हणायचं नाही. इज्जत आणि गिज्जत गेली तेल लावाला. पहिले त्याला बाहेर बोलव. काय ते सुनील शेट्टी आता बोलव ना बाहेर. मग नवरा नव्हता तेव्हा लय वटवट करत होता. बोलव त्याला बाहेर. अय बाई, कामाला गेलाय ते. तुमच्यासारखं रिकामा नाही ते. काम धंदे त्याच्या माग. मी नसताना कोणी माझ्या बायकोला भांडलं ना नाही तर मी लय बेकार करत असतं बरं. ते वाळ्याला सारड्या कुठं गेल्या त्याला बोलव ना बाहेर. आता घुसला का माझ्या नवऱ्याला बघून? हे काय बाहेर निघणार आपल्या समोर चिल्लर चिल्लर. हा चला घरी. यांच्या काय नादी लागत ते सडक्या वाहनाचे ते. ए कुठं पडतो आहे माझ्या बायकोला कसं काय भांडू तू? अरे बिगार लागण्याचं बोकडे. इगडीच्या इगडी इगडी. आला बाय हे सडकी घाण माया मागच आहे. कधी बी पाठी मागच. मेला लय तंग करताय. दारू उतरून देत नाही. दारूवर दारू काटरीवर काटरी मारून येत आहे. एवढ्या मी आधीच ताना दे. माझं डोकं नको खाऊ. नाही तर मी तो डोकं खाय ना. ए हो मी तो काय डोकं खाल्लं त्या मग घरामध्ये येतच नाही राहून. हे तुमच्या नादीने लागत. ओ निघा माझ्या दारात ना. मा सुनील शेट्टी येईन ना तवा या वापस. हा कोण नाही थांबत तुमच्या दारात. चला